हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण रेल्वे हा टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेमधले एकूण 9 प्रश्न बघितले होते. त्याच्यासमोरचे आपण या टॉपिकमध्ये समोरचे प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, एकदम शॉर्ट पद्धतीने. आता बघा, हमखास आगामी भरतीला हा प्रश्न रेल्वेवरचे विचारले जातातच. आपण पूर्ण एकदम शॉर्ट पद्धतीने आपण शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चला तर स्टार्ट करूया. पहिला प्रश्न बघा व्हिडिओमधलं, म्हणजे समोरचे मागचे 9चा आणि 10वा प्रश्न आहे आणि या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आहे. बघूया प्रश्न की 250 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 30 सेकंदात ओलांडते, तर बोगद्याची लांबी काढायची आहे. मग बघा, एकदम याला पण शॉर्ट पद्धतीने सॉल्व करायचं आहे. तर बघा, त्या रेल्वेची लांबी किती आहे मित्रांनो? 250 आहे. मग 250 लिहून घ्यायचं. नंतर बरोबर चिन्ह करा. आता बघा की त्या रेल्वेची बघा स्पीड किती आहे? 72, म्हणजे ते 72 किलोमीटर स्पीड आहे आणि ते बोगद्याला 30 सेकंदात ओलांडते. मग काय करायचं आहे? 72 लिहायचं आणि गुणिले करायचं आहे. किती सेकंदात ओलांडते? 30. आता त्या रेल्वेचं बघा स्पीड किती आहे? 72 किलोमीटर प्रति तासमध्ये विचारलं. किलोमीटर प्रति तास आलं की काय करायचं? त्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं. मग कसं करणार? 5/18 असं करायचं कन्वर्ट. ठीक आहे, आता बघा सॉल्व करायचं आहे. तर बघा, 18 का 18, 18 चौक 72 होते. बरोबर आहे. इथं काय करू आपण? 250 लिहून घेऊ आहे तसंच, आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे आपण जे सॉल्व करायचं ते करून घेऊ. बघा, 4 गुणिले इथं 30, 4 त्रिक 12 म्हणजे 120 झाले. 120 गुणिले 5 जर केलं तर 600 होतात. मग हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे 600 आहे, अलीकडे ना म्हणजे वजाबाकीमध्ये जाईल. हे किती राहणार? 600. आता काय करायचं आहे की 600 मधून काय करायचं आहे? 250 मायनस करायचं आहे. 600 मधून 250 मायनस गेलं तर किती राहतात? 350. म्हणजे त्या बोगद्याची लांबी किती असणार मित्रांनो? 350 मीटर. या ठिकाणी हा प्रश्न होता. सॉल्व केला बघा. तर समोरचा प्रश्न बघूया आपण आता. बघा, सेम तसाच प्रश्न आहे मागचा पहिला प्रश्न. आणि 300 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 900 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 40 सेकंदात ओलांडते, तर बोगद्याची लांबी. बघा, सेम तसाच प्रश्न आहे. मग याला आपण तसं सॉल्व करायचं. पहिले काय करायचं आहे? बघा, त्या रेल्वेची लांबी लिहून घ्यायचं. किती आहे? 300 मीटर आहे. आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय करायचं? बघा, आता त्या रेल्वेची स्पीड किती आहे? 90 किलोमीटर प्रति तास आहे. आणि गुणिले करायचं किती? बोगद्याला किती? 40 सेकंदात ओलांडते, म्हणून इथं 40 लिहायचं आणि परत गुणाकार करायचा. आता काय करायचं? बघा किलोमीटर प्रति तासमध्ये विचारलेलं आहे. मग त्याला काय करायचं? 5/18 लिहून घ्यायचं. ठीक आहे, आता याला सॉल्व करायचं आहे. तर हे का लिहिलं मित्रांनो? इथं जर प्रति तास आलं तर त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे? मीटर पर सेकंदमध्ये. मग मीटर पर सेकंद कन्वर्ट करण्यासाठी आपण काय वापरतो? 5/18. आता सॉल्व करायचं. बघा, 18 का 18, 18×5 90 होते. बरोबर आहे. आता 300, बघा 300 आपल्या जागेवर राहील जशाला तसं. आता याला सॉल्व करूया. तर बघा, पहिले काय करू आपण? इकडची टर्म सॉल्व करूया. बघा, इथं बघा, 5 गुणिले 40 किती होतात? 200 झाले. 200 गुणिले 5 किती होतात? 200 गुणिले म्हणल्यावर किती होतात? बघा, तर किती होते याच्यामध्ये? ते आपण इथं सॉल्व करूया. बघा, इथं झाले हे किती? आता बरोबर चिन्ह इथं लिहू आपण. ठीक आहे, तर बघा 200 झाले आणि हे 200 गुणिले हे इथलचा 5 किती झाले? 1000. किती झाले? 1000. आता बघा, थोडं आपण हे काय करू? रफ करू इथं. ठीक आहे, तर बघा, हे झाले 1000. आता इथं 1000 झाले ना, इथं 300 राहील. बरोबर, आपल्या जागी 300 जशाला तसं. आणि इकडं बघा बरोबर चिन्ह, आता बरोबर चिन्हाचं इकडे 1000 होईल. या दोघंच गुणाकार केलं की. आता इकडं आणा, हे प्लसमध्ये बघा 1000 जर 200 गुणिले 5 केलं 1000 आहे. प्लसमध्ये 1000 आहे. इकडे आल्यावर काय होते? मायनस, म्हणजे काय होणार? -1000 होणार. कळलं? आता बघा, आता इथं सॉल्व करूया. तर सॉल्व करताना बघा, 1000मधून किती गेले? 300, तर किती राहतात? 700. म्हणजे किती? 700 मीटर बोगद्याची लांबी असणार या ठिकाणी, जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे, तर अशाच प्रकारे बघा समोरचा प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा, आपण प्रश्न चेंज केलेला आहे. ठीक आहे, तर प्रश्नामध्ये काय विचारेल बघा, एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद 60 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते, तर आपल्याला रेल्वेची सरासरी काढायचं आहे. बघा, सेम आहे. बरोबर आहे. एकदम शॉर्ट पद्धतीने सॉल्व करूया. तर बघा काय करायचं आहे? बघा, आता रेल्वे काय करते? औरंगाबाद ते पुण्याने त्याची स्पीड किती आहे? 40 किलोमीटर प्रति तासाने जाते. मग काय करायचं? आणि तिथून परत बघा दुसरी तीच आहे की पुणे ते औरंगाबादला ते 60 किलोमीटर परत येते. तर ते सरासरी काढायचं आपल्याला. मग काढणार कसं? बघा, पहिले काय करायचं? 2 लिहायचं. आणि बघा, आपण थोडं कलर चेंज करूया. ब्लॅक मॅचिंग होऊन जाते. बघा, 2 तसं राहू द्या. गुणिले 40, बरोबर, जाण्याचं वेग आणि गुणिले करायचं परत येण्याचा वेग.
ठीक आहे. आता छेदामध्ये काय करायचं बघा, आता इथं जाण्याचा वेग आहे आणि परत येण्याचा पण वेग आहे, दोघांची बेरीज करायची असा प्रश्न आला. किती होतात छेदामध्ये 100 लिहायचं, म्हणजे काय 40 आणि 60 किती होतात 100 होतात. म्हणून आपण त्याचं काय केलं, सरळ सरळ बेरीज केली. आता बघा इथं काय होणार, पहिले आपण काय करूया, तर बघा हे 2 आहे, 2 गुणिले किती होतात 4, 4 दोन्ही 8, 8 7 48 झालं. मग काय करायचं, इथं बघा इथं लिहितो मी 48 झाले बरोबर, इथं लिहितो आणि आणि बघा आणि छेदामध्ये बघा आता हे दोन काय, हे 2 शून्य कुठून घेतले बघा, इथलचा एक शून्य आणि इथलचा एक शून्य, म्हणून किती झाले 2 शून्य झाले आणि छेदामध्ये 100. आता बघा हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल आहे, आता राहिलं काय 48. बघा 48 किलोमीटर प्रति तासने त्यांची म्हणजे रेल्वेची काय असणार, सरासरी असणार. जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. मागच्या वेळेस प्रश्न आहे बघा सेम हा पण, की एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे 20 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद 30 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते, तर रेल्वेची सरासरी काढायची. सेम तसं आहे. पहिले काय करायचं, 2 लिहायचं आणि नंतर बघा पहिले लिहून घेऊ 2 गुणिले बघा जाण्याची बघा प्रति तास बघा रेल्वेची स्पीड 20 आहे आणि येण्याची बघा किती आहे 30 आहे. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय करायचं आहे, या दोन्हीची बेरीज 20 आणि 30 किती होतात 50 होतात. आणि आता बघा सॉल्व करूया, तर बघा तर काय होणार बघा, 3 दोन्ही 6, 6 त्रिक 18 बरोबर. हे किती झाले 18 आणि इथलचे 1 आणि 2 झिरो इथे द्या, 1 आणि 2 झिरो आणि छेदामध्ये बघा 50. ठीक आहे. आता बघा आता भाग देऊया, हा शून्य कॅन्सल, 5 एक 5, 5 त्रिक 15 उरले बघा, इथं किती उरले 3 उरले, 30 झाले आणि 15 सगळी 30, म्हणजे किती रेल्वेचं सरासरी किती असणार 36 प्रति तास असणार. ठीक आहे. याच्यामध्ये ऑप्शनमध्ये नाही आहे, आपण काय करूया इथं काय करू, इथं 36 प्रति तास येणार, जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. तर बघूया समोरचा प्रश्न. या ठिकाणी बघा आपण प्रश्न चेंज केलेला आहे, की 2 व्यक्ती 5 किलोमीटर पर आवर अंतरावर व 4 किलोमीटर पर आवर वेगाने एकमेकाच्या विरुद्ध दिशेत धावत आहे. कुठं, कोणत्या विरुद्ध दिशेत धावत आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा समोर काय विचारलं, तर ते किती वेळानंतर 45 किलोमीटर अंतरावर राहतील. बघा एकमेकाच्या विरुद्ध दिशेत धावत आहे, ते 2 व्यक्ती आहेत बरोबर. एका व्यक्तीचं स्पीड आहे 5 आणि दुसऱ्या व्यक्तीचं आहे 4. मग अशा ठिकाणी काय करायचं, या दोन्हीमधलं एकूण अंतर किती आहे 45 किलोमीटर. मग काय करायचं 45 लिहायचं. ओके. आणि छेदामध्ये काय करायचं आहे, या दोन्ही व्यक्तीचं जे स्पीड आहे त्याचे ॲड करायचं. 5 आणि 4 किती होतात 9 होतात, मग इथं 9 लिहायचं. आता याला बघा एकदम सोप्या पद्धतीनं सांगत आहे, की 9 1 9 9 5 45, म्हणजे ते किती 45 किलोमीटर किती 5 तासानंतर ते 45 किलोमीटर एकमेकापासून अंतरावर राहतील, जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. असाच प्रश्न आपण समोर बघूया. बघा प्रश्न मागच्यावणीच आहे, मागचाच प्रश्नवाणी आहे. 2 व्यक्ती 7 किलोमीटर पर आवर अंतरावर व 9 किलोमीटर पर अंतर वेगाने एकमेकाच्या विरुद्ध दिशेत धावत आहेत, तर ते किती वेळानंतर एकमेकापासून 144 किलोमीटर अंतरावर राहतील. हा प्रश्न सेम मागच्यावणीच आहे, सेम मागच्या प्रश्नावणी सेम सॉल्व करायचा आहे. बघा दोन्हीचा अंतर बघा याच्यामध्ये किती आहे 144 आहे. मग काय करायचं 144 लिहून घ्यायचं आणि छेदामध्ये काय करायचं बघा, की या दोन्ही व्यक्तीचा वेग किती आहे 9, इथं 7 आहे आणि इथं 9 आहे. दोघांची बेरीज करा, 9 आणि 7 किती होतात 16 होतात. आता बघा याला आपण भागूया, तर 16 1 16, 16 9 144, म्हणजे ते 9 तासात म्हणजे 9 तासा वेळानंतर ते एकमेकापासून 144 किलोमीटर अंतरावर राहतील, जो याच्यामध्ये ऑप्शन नंबर कुठं दिसतोय मित्रांनो तुम्हाला, एमध्ये दिसतोय. ठीक आहे. तर बघा समोरचा प्रश्न आहे, आता चेंज करूया प्रश्न. बघा प्रश्न आहे हा, बघा याच्यामध्ये चेंज केले थोडं. बघा की 2 व्यक्ती 5 किलोमीटर पर आवर व 4 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहेत, तर किती वेळानंतर ते एकमेकापासून 12 किलोमीटर अंतरावर होता. मागच्या प्रश्नामध्ये विरुद्ध दिशा होती, आता ते एकमेकापासून किती अंतरावर आहे, किती वेळामध्ये म्हणजे 12 किलोमीटर अंतरावर राहतील, हा प्रश्न आहे. तर चेंज आहे बघा, याला सॉल्व कसं करायचं, सेम तसंच करायचं, पण करताना काय करायचं आहे, या दोन्ही बघा या दोन्ही व्यक्तीचं अंतर किती आहे 12 आहेत, किती आहेत 12, 12 लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं आहे, की आता बघा ते सरळ याच्यामध्ये आता विरुद्ध नाही आहे, आता काय करायचं सरळ दिशामध्ये धावत आहेत ते, तर काय करायचं आहे, की बघा 5 आणि 4 मधलं काय करायचं फरक काढायचा या ठिकाणी. मग कसं काढायचं बघा, 5 मधून 4 गेले बघा 3 राहतो बरोबर आहे. म्हणजे बघा मित्रांनो सॉरी थोडा मिस्टेक झालता. ठीक आहे. तर बघा तसाच प्रश्न आहे, थोडं इथं बघा विरुद्ध होतं, तर आपण इथं सरळ दिशेमध्ये धावत आहे. मग काय करायचं बघा, तर पहिले दोन्हीमधलं व्यक्तीचं अंतर किती आहे 12चं, मग 12 लिहायचं.
आणि छेदामध्ये काय करायचं, आता विरुद्ध दिशेने सरळ दिशेमध्ये मग काय करायचं, दोन्हीचं काय करायचं, वजाबाकी करायचं. 5मधून 4 गेला 1 राहतो, म्हणजेच ते किती की 12 तास, बरोबर आहे. वेळानंतर ते एकमेकापासून 12 किलोमीटर अंतरावर राहतील, जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल. ठीक आहे. तर बघा समोरचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न मागच्यावणीचा आहे. तर बघा 2 व्यक्ती 6 किलोमीटर पर आवर व 4 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहेत, तर किती वेळानंतर ते एकमेकापासून 40 किलोमीटर अंतरावर राहतील, हा प्रश्न आहे. मग काय करायचं, दोन्हीमधलं अंतर किती आहे, 40 आहे, बरोबर आहे. मग काय करायचं, हे 40 लिहून घ्यायचं. ठीक आहे, 40. आणि छेदामध्ये काय करायचं आहे, तर बघा हे दोन्हीमधलं फरक म्हणजे वजाबाकी, 6मधून 4 गेले 2 राहिले. तर बघा म्हणजेच काय की 40चं निम्मे होते, 40चं निम्मे काय होतं, 20 तास. म्हणजे 20 तासानंतर ते एकमेकापासून 40 किलोमीटर अंतरावर राहतील, हा प्रश्न आहे. तर बघा समोरचं सॉल्व करूया. बघा प्रश्न आहेत. बघा 2 रेल्वेच्या लांब्या 123 व 143 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहे. पहिल्या रेल्वेचा वेग 59 किलोमीटर प्रति तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 23 किलोमीटर प्रति तास असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वेळात ओलांडतील. बघा हा प्रश्न आहे. बघा एकदम सोपा आहे, दिसते मोठा पण सोपा आहे. बघा ते एकाच दिशेने धावत आहे. बघा इथं जर एकाच दिशेने धावत आलं मित्रांनो, तर काय करायचं बघा, तर बघा एकाच दिशेने धावत आहे, बरोबर आहे. तर आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर बघा एकाच दिशेने धावत आहे, मग काय करायचं, अशा वेळेस पहिले काय करायचं, 2 रेल्वेची लांबी दिलेली आहे, मग दोन्ही रेल्वेची लांबीची बेरीज करायची. मग हे 123 आणि 143 किती होतात, बेरीज करा, 266 होते, बरोबर आहे. आणि नंतर काय करायचं आहे की छेदामध्ये बघा, आता काय करायचं आहे की पहिल्या रेल्वेचा वेग 59 आणि दुसऱ्या रेल्वेचा वेग 23 आहे. मग हे काय करायचं आहे, दोन्हीमध्ये वजाबाकी करायचं, कारण जर एका दिशेने धावत असेल तर एक वजाबाकी करायचं. ठीक आहे. तर काय करायचं, 59 आणि 23 याचं वजाबाकी जर केलं मित्रांनो, किती होतात, 36 होते. ठीक आहे, 36 लिहायचं. आता बघा इथं काय करायचं आहे, जो छेदामध्ये 36 आहे, बरोबर आहे, यासोबत आता हे प्रति तास आहे, बरोबर आहे, प्रति तास वेगाने जात आहे. म्हणजे काय करायचं की याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये, मीटर पर सेकंदमध्ये. कसं करणार, इथं गुणाकार करा आणि 5/18 करायचं आहे. का, कारण हा कशामध्ये जात आहे, मीटर पर म्हणजे किलोमीटर प्रति तासमध्ये जात आहे, म्हणून आपण याला काय केलं, मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट केलं. आता सॉल्व करायचं बघा, 18 एका 18, 18 दोन्ही 36 होते, बरोबर आहे. आता वरच्याला घेऊ तसाल तसं, हे 266 जशाला तसं, आणि छेदामध्ये बघा इथं 2 आहे आणि इथं 5 आहे, बरोबर आहे. 5 दोन्ही 10 होते. आता याला सॉल्व करायचं आहे. बघा आता इथं बघा, हे 0 कॅन्सल करा, इथे एक पॉईंट वाढणार, म्हणजे किती, 26.6 सेकंदामध्ये ती रेल्वे एकमेकाला ओलांडेल, जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न बघितले या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर बाकीचे जे प्रश्न आले मित्रांनो, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ सांगायचा आहे कमेंटमध्ये मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.